नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज एक मला ऑर्डर आली की 2 व्यक्तींसाठी फिश फ्राय आणि कालवण हवं होतं। तर अनायसे माझ्याकडे मी म्हणजे स्वतःसाठी घोळ मागवली होती। तर म्हटलं विचारलं क्लायंटला की आम्ही आज घोळ करणार आहोत, तर तुम्हाला चालणार आहे का? तर ते म्हणाले हरकत नाही, आम्हाला तुम्ही करून पाठवा, पण खूप देऊ नका, फक्त 2 माणसांसाठीच हवे आणि आम्हाला खूप जास्त आम्ही खात नाही, पण आम्हाला तुमच्या हातचे आवडते कधीतरी, म्हणून त्यांनी मला ऑर्डर दिली। तर मी ही घोळ स्वच्छ धुवून वगैरे याचे वेगळे वेगळे पीसेस केले, म्हणजे शेपटीचा आणि डोक्याकडचा भाग रशासाठी ठेवला आणि बाकी फ्रायसाठी मी इथे असे वेगळे करून ठेवले। आता मला मसाला बनवायला एक 10-15 मिनिटं वेळ होता, तोपर्यंत मच्छी अशीच ठेवण्यापेक्षा मी मग ठरवलं चल ह्याला आपण थोडंसं मॅरिनेट करून ठेवूया। नॉर्मली मी वाटणाबरोबरच हे सगळं एकत्रच करून मी मॅरिनेट करून घेते, पण आज माझं वाटण रेडी नव्हतं, म्हणून मी या इथे पहिले हळद, हिंग, मीठ, थोडंसं तिखट आणि चिंचेचं कोळ हे सर्व एकत्र करून व्यवस्थित एक 10-15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलं, जोपर्यंत माझं वाटण होत नाही। त्यामुळे फिशला अजूनच छान टेस्ट आली। तर ही बघू शकता, याची आपण मस्त याचा घट्ट कोळ घेतलेला आहे आणि आता हे सर्व एकत्र करून छान मॅरिनेट करून बाजूला ठेवून मी वाटणाची तयारी करणार आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेत का? आणि मी बनवलेल्या डिश तुम्हाला कशा वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा। आवडल्या तरीही सांगा, नाही आवडल्या तरीही सांगा, आणि जर नसेल आवडल्या तर काय बदल करायला हवेत हेही तुम्ही सांगा, आणि जर आवडल्या असतील तर अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हेही सांगा। तर मी हे असं सगळं मस्तपैकी तिखट मिठाला लावून छान मॅरिनेट करायला एक साईडला ठेवून देणार आहे। इतकी फ्रेश आहे मच्छी, म्हणजे धुताना आणि हे असं मसाला लावतानाच आपल्याला कळते की मच्छी फ्रेश आहे की नाही। चला तर मग आता पुढच्या तयारीला लागू। तर मी वाटणामध्ये ओलं खोबरं होतं म्हणून ओलं खोबरं घेतलं, अदरवाईज मी सुकंही वापरते। यामध्ये अर्धा चिरलेला उभा कांदा, लसूण जरा जास्त घ्यायचे, आणि मिरच्या बेताने घ्यायच्या, कारण आपण तिखट लावणार आहोत, याला ऑलरेडी लावलेला आहे, आणि थोडं मी वाटणातही घेते, आणि भरपूर अशी कोथिंबीर। यामध्येच आता आपण जेवढं मच्छीला लावलं तोच मसाले सगळे यात घालून घ्यायचे आहेत, म्हणजे हळद, थोडंसं हिंग, तिखट, मीठ, आणि चिंचेचा कोळ घालून आणि थोडंसं पाणी घालून हे छान वाटण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पण पाणी खूप नाही वापरायचं, कारण आपल्याला हे वाटण मच्छीला लावायचं आहे फ्राय करण्यासाठी। हे बघा, अगदी थोडंसं पाणी घातलंय। आता ह्याची आपण छानपैकी बारीक पेस्ट करून घेऊया, आणि मग हे वाटण लावून आपण मच्छीला पुन्हा एकदा मॅरिनेट करायला ठेवायचे। हे ते छान बारीक पेस्ट झालेले, याचे मी 2 भाग करून घेते। आता इथे मी 2 बाजूला हे जे लावून ठेवलं आहे त्यातले हे या तुकड्या ज्या तळायच्या आहेत, या मी थोडे 10-15 मिनिटासाठी किंवा अर्धा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले की अजून ते छान मुरतात।
तर कालवण मी आधी बनवून घेणार आहे, तोपर्यंत हे छान मॅरिनेट होईल. आणि असंही फ्राय जेवायला बसताना गरम गरमच मी करून घेते. तसंच मी जसे कस्टमर येणार आहेत जितक्या टायमाला घ्यायला जेवण, त्यावेळेस मी त्यांना हे 10 मिनटं आधी त्यांना सांगितलं आहे फोन करा तुम्ही यायच्या 10-15 मिनटं आधी. मग त्यांनी फोन केला की मी हे फ्राय करायला घेणार. तर आता मी ह्या तुकड्या आहेत त्या मी बाजूला काढून ठेवते. तळेपर्यंत त्या छान मुरून जातील मस्त आणि छानच मॅरिनेशन होईल त्याचं. तर आता ह्या सर्व तुकड्या मी झाकण लावून सरळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. इथे एक साईडला मी कढई तोपर्यंत तापायला ठेवली आहे. म्हणजे हे आपलं हे फ्रीजमध्ये ठेवेपर्यंत इथे कढई तापली आहे. आणि मी लसूण ठेचून घेतला आहे आणि तो याच्यात घालून घेते आहे. कांदा हवा आहे तर कांदाही फोडणीला आपण परत घालू शकतो. यावर आता ही सगळी फिश आपण घालून घेऊया, जी आपण कालवणासाठी बाजूला काढून ठेवली होती. आणि प्लेट स्वच्छ धुवून त्याचं पाणी सर्व आपण या फिशमध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला जराही वाया जाणार नाही. त्याला थोडंसं हलकंसं आधी परतवून घ्यायचं, जास्त ढवळायचं नाही, नाही तर तुकड्या लगेच तुटतात. कारण फिश काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजते. आता ह्याला काय अगदी एक उकळी आली की लगेचच खाली उतरवायची आहे, कारण की अजिबात वेळ लागत नाही फिश शिजायला. त्यामुळे नवीन जे फिश बनवणारे असतील, नवीन म्हणजे जे नवीन मुली लग्न झालेल्या वगैरे असतात, ज्यांना असं हे गाईड म्हणून एक मी आपले असे माझे छोटे छोटे प्रयत्न असतात की त्यांना हे सगळे व्हिडिओज कामाला येतात. हे पहा, इथे उकळी आता आलेली आहे. इतका मस्त घमघमाट सुटलाय. याच्यावर आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक हलकीशी उकळ काढून घ्यायची. ऑलमोस्ट झालेली आहे मच्छी. पहा, मी आता गॅस घालवून घेतलाय. एक साईडला मी भातही लावून घेतलाय आणि आता आपण तयारी करूया फिश फ्रायची. असंही क्लायंटचा फोन आलेला आहे, तर मी आता फिश फ्राय करायला घेते. अगेन फिशमध्ये मी पुन्हा इथे लसूण ठेचून घालते
फिश फ्रायमधला लसूण खायला खूपच टेस्टी लागतो। इथे मी आता 4 तुकड्या टाकल्यात, कारण तुकड्या तशा मोठ्या असल्यामुळे तव्यात अगदी 4च बसत होत्या। ही एक साईड चांगली करून घ्यायची आपली व्यवस्थित आणि मग एकदा पलटवून घ्यायची। फिश जास्त वेळा उलट पलट करायची नाही, 2 वेळाच करायची। थोडासा मसाला लालसर होऊ द्यायचा, मग ते छान लागते। तर अशी ही आपली फिश तयार झालेली आहे। आता मी याचं पॅकिंग करून घेते। कशी वाटली सांगायला विसरू नका। आणि अजून तुम्हाला एक गोष्ट म्हणजे, अशाच तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देत आहे, पाहायला विसरू नका। मानसीज कुकिंग स्टोरी। आणि धन्यवाद करते की तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स देताय। नमस्कार।